तर श्रीकांत शिंदेंच्या स्नेहभोजनाला ठाकरेंचे आमदार जाणार नाहीत। दिल्लीत 2 दिवसीय नवनिर्वाचित आमदारांचं प्रशिक्षण आहे। खासदार श्रीकांत शिंदेंकडून स्नेहभोजन कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलंय। राज्यातील सर्व नवनिर्वाचित आमदारांना हे निमंत्रण देण्यात आलेलं आहे। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। निवृत्ती, काय सांगाल? नक्कीच वृषाली, आपण पाहतोय की खासदार श्रीकांत शिंदे यांच्या घरी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि राज्यातील सर्व नवनिर्वाचित आमदार आहेत त्यांचं देखील प्रशिक्षण जे आहे ते दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे आणि या सर्व आमदारांना अध्यक्ष ओम बिर्ला हे आज आणि उद्या संबोधित करणार आहेत। संपूर्ण हिवाळी अधिवेशनाचं कामकाज संपल्यानंतर हे खरं तर नियोजन करण्यात आलेलं आहे, परंतु याच पार्श्वभूमीवरती सर्व आमदार जे दिल्लीमध्ये आहेत या सर्व आमदारांना स्नेहभोजनाचं निमंत्रण जे आहे ते खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वतीनं देण्यात आलेलं आहे। सर्व ठाकरे गटातील जे 10 नवनिर्वाचित आमदार आहेत त्यापैकी 7 नवनिर्वाचित आमदार जे आहेत ते या संपूर्ण शिबिरासाठी दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत, परंतु या 7 नवनिर्वाचित आमदारांना जरी निमंत्रण आलं असलं तरी देखील आपण या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला जाणार नाही अशी भूमिका जी आहे ते या सर्व ठाकरे गटाच्या आमदारांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। एकूण 10 आमदारांपैकी 7 आमदार जे आहेत ते दिल्लीला पोहोचलेले आहेत, परंतु 3 आमदार आपल्या मतदारसंघातील नियोजित दौऱ्यांमुळे जे आहेत ते दिल्लीला गेलेले नाहीत, त्याच्यामुळे ते त्या संपूर्ण प्रशिक्षण शिबिराला आणि स्नेहभोजनाला देखील उपस्थित राहणार नसल्याची माहिती जी आहे त्या या आमदारांनी दिलेली आहे। याच्यामध्ये वरुण सरदेसाई असतील, बाबाजी काळे असतील किंवा गजानन लवाटे हे नवनिर्वाचित 3 आमदार आहेत, त्यांना देखील निमंत्रण आलेलं नाही। आम्ही मतदारसंघात असल्यामुळे आम्हाला निमंत्रण आलेलं नाही, परंतु 10 पैकी जे 7 आमदार दिल्लीमध्ये आहेत त्यांना निमंत्रण आल्याची माहिती स्वतः आमदारांनी दिलेली आहे, परंतु आम्ही या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला जाणार नाही अशी भूमिका जी या सर्व आमदारांनी घेतलेली आहे। आपण या अगोदर आपण जर पाहिलं तर अनेक आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात आहेत असा वारंवार शिंदे गटाकडून दावा केला जात होता आणि याच्यानंतर आता श्रीकांत शिंदे यांनी स्नेहभोजनाचं आयोजन केलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवरती सर्व आमदारांना जेवणासाठी त्या ठिकाणी घरी त्यांच्या बोलवलेलं आहे, परंतु या आमदारांनी न जाण्याची भूमिका जी आहे ती न जाण्याची भूमिका घेतलेली आहे। आणि याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगर हे राबवलं जाणार अशी वारंवार माहिती समोर येत होती। वारंवार उदय सामंत जे आहे ते वारंवार याविषयी माहिती देत होते, परंतु हे कोणतेही आमदार आम्ही त्या स्नेहभोजनाला जाणार नाही अशी भूमिका जी आहे ती भूमिका त्यांनी घेतलेली आहे। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला या सर्व नवनिर्वाचित आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत आणि मार्गदर्शन झाल्यानंतर धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।